नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. खरं तर मे महिना आहे हा खास स्पेशल आहे धनु राशीकरता. कारण धनु राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की राशीच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता गेल्या वर्षभरापासून. आता हे जे 6वं स्थान आहे त्याला अशुभ स्थान म्हटलं जातं, रोग किंवा शत्रूचं स्थान म्हटलं जातं. आणि त्याच ठिकाणी तुमच्या राशीचा स्वामी गुरु भ्रमण करत होता. काळजी करू नका, या महिन्याच्या 15 तारखेनंतर हा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. अर्थात 7वं स्थान गुरुसाठी तेवढंच महत्त्व नाही, परंतु गोचरीच्या गुरुसाठी 7वं स्थान जे आहे ते शुभ फलदायी मानलं जातं. त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये मिळणार आहेत. खास करून जो राहू किंवा केतू तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानामधून भ्रमण करत होता, तो सुद्धा याच महिन्यामध्ये 19 तारखेला म्हणजे 19 मे नंतर हा जे राहू आणि केतू तुमच्या तृतीय आणि भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. अर्थात ह्याचे सुद्धा अतिशय चांगले परिणाम तुम्हाला निश्चित मिळणार आहे. आता या सर्व जे 3 ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम येणाऱ्या 1-1.5 वर्षाकरता कशा प्रकारचे असेल या संदर्भातले स्वतंत्र व्हिडिओ आपण अपलोड करणारच आहोत. परंतु हे मनात धरून चला की येणारा कालावधी हा तुमच्यासाठी नक्कीच सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती करू शकाल. कारण मला माहिती आहे की तुमची 7.5 पासून गोष्टी काही तुमच्यासाठी फेवरेबल झालेल्या नाही. त्याच्यामुळे पुढे काय चांगलं होईल यावरचा विश्वासच तुमचा उडून गेलेला आहे. काळजी करू नका, येणारा कालावधी नक्कीच चांगला राहील. मे महिन्याबद्दल खास करून विचार करायचा असला तर बाकीचे इतर जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम कशा प्रकारचे असतील थोडंसं विस्तृतपणे चर्चा करू. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 15 तारखेनंतर हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या अष्टमामध्ये मंगळ भ्रमण करणाऱ्या संपूर्ण महिन्यामध्ये हा मंगळ तुमच्या 8व्या स्थानातच भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या 6व्या स्थानामध्ये इतरही ग्रह आहे, जसं की रवी 15 तारखेनंतर येणार आहे, तिथे हर्षल सुद्धा आहे. बुध जो ग्रह आहे तो सुद्धा 24 तारखेनंतर येणार. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये खास करून थोडंसं तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. कारण अष्टमातला मंगळ आहे हा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक व्याधी देऊ शकतील. आणि तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात बिझी बॉडी असते, नेहमी काही ना काहीतरी काम करण्यामध्ये गुंग असते. तर थोडीशी काळजी घ्या, आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. अर्थात गेल्या साधारण 3-4 महिन्याची तुलना करता या महिन्यात तुमचं आरोग्य हे बरंचसं व्यवस्थित दिसून येईल. त्यानंतर आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. पंचमेश जो आहे तो अष्टमात भ्रमण करतो आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र, हा तुमच्या चतुर्थ स्थानातच भ्रमण करत आहे. काळजी करू नका, या महिन्यामध्ये आर्थिक जी आवक असेल ती बरीचशी चांगली राहील, तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण मंगळ सप्तम दृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहतो आहे. आणि तुमची जी रास आहे ही खर्च करण्यामध्ये खरं तर मागे पुढे बघत नाही, परंतु या महिन्यात थोडासा विचार करावा लागेल. ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. बाकी जर काय सांगायचं झालं, खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये ट्रेड करा. शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड केलेले त्याचे जे अनुभव आहे ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे थोडंसं कठीण होऊन बसेल. परंतु आर्थिक बाबतीत काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जो संदर्भ आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील, काळजी करू नका. ज्याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, पण तो 15 तारखेनंतर 7व्या स्थानात जाणार आहे. अतिशय चांगली आणि महत्त्वपूर्ण ही गोष्ट आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये शनी, शुक्र, बुध आणि नेपच्यून, राहू हे सर्व ग्रह भ्रमण करत आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध निश्चित सुधारतील, काळजी करू नका. गेल्या काही महिन्यामध्ये घरातलं वातावरण थोडंसं गढूळ झालेलं होतं. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध ठीक चाललेले नव्हते. घरामध्ये काही आजारपण किंवा घरामध्ये गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं, मानसिक दृष्ट्या किंवा वादविवाद, ह्या सर्व परिस्थितीत तुम्ही गेल्या असाल. कारण राहू जो गेल्या 1.5 वर्षापासून तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो घरातलं वातावरण काही ठीक नव्हतं किंवा मतवैचित्र होणं किंवा ज्याला आपण विड्रॉल ऑफ इंटरेस्ट वगैरे अशा प्रकारचं बरेचसे अनुभव तुम्ही घरगुती वातावरणाबद्दल घेतलेले असेल. काळजी करू नका, या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सकारात्मक दृष्टीने जात आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तर या महिन्यापासूनच तुम्ही त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात करा. त्याचप्रमाणे घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे सुद्धा येऊ शकेल. एकत्रित घरातलं जे वातावरण आहे ते हळूहळू तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला सुरुवात निश्चित होईल. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि राशीच्या पंचमात भ्रमण करणारा जो रवी आहे हा 15 तारखेनंतर षष्ठात भ्रमण करेल. आणि जो बुध आहे हा बुध तुमच्या पंचम स्थानामध्ये 7 तारखेपासून 24 तारखेपर्यंत राहणार आहे. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. महत्त्वाचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे
धनुराशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढू शकतील, मात्र 17 तारखेनंतर काही काळजी करू नका, गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी हा व्यवस्थित जाईल, काळजी करू नका. आता थोडी चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. खास करून तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थ, पंचम आणि 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सप्तम स्थानामध्ये गुरु जो ग्रह आहे हा 15 तारखेनंतर येणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभ फलदायी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. गुरु ज्यावेळेस तुमच्या सप्तम स्थानात येईल त्यावेळेस वैवाहिक जोडीदारावर बऱ्याच प्रमाणात त्रासदायक घटना गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही अनुभवलेल्या असतील. म्हणजे थोडंसं मतवैचित्र, मतभेद, विड्रॉल ऑफ इंटरेस्ट, गोष्टी मनाप्रमाणे न होणं, दुरावा येणं, मानसिकदृष्ट्या वगैरे विचारांनी म्हणा किंवा भावनेने, हा सगळा प्रकार या महिन्याच्या 15-16 तारखेनंतर हळूहळू मार्गी लागेल. लक्षात घ्या, इथे जवळजवळ येणाऱ्या 1 वर्षापर्यंत हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तर असं धरून चालू नका की 15 तारखेला गुरु बदल होणार आहे तर 16 तारखेपासून सगळं काय व्यवस्थित आहे, असं काही नाही. त्याचा जे प्रभाव आहे ते साधारण 15-20 दिवसानंतर तुम्हाला दिसायला लागतील, परंतु दिसतील ते निश्चित आणि सकारात्मक सुद्धा असते. ही गोष्ट अतिशय चांगली आहे. आणि याचबरोबर हा गुरु तुमच्या आत्मविश्वासामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ होईल. गेल्या काही वर्षांमध्ये अपयश किंवा निंदा, नालस्ती किंवा घेतलेल्या कामामध्ये दिरंगाई होणं, गोष्टी मनाप्रमाणे न होणं, समोरच्या व्यक्ती वेगळ्या प्रकारे वागणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही बऱ्याच प्रमाणात घेतलेले असतील. अर्थात तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात मनमोकळी आहे आणि तुमच्या राशीमध्ये ऊर्जा वगैरे जास्त आहे. म्हणजे आपण व्यवस्थित राहून सुद्धा गोष्टी कशा चुकीच्या होत आहेत असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात आलेले असतील. हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडवायला लागल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाची जागृती तुमच्यामध्ये निश्चित होईल. आर्थिक आवक सुद्धा चांगली राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत आत्मविश्वास गमावल्यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडून हातून होतील हा विश्वासच संपूर्ण संपला होता, तो मात्र जागा होईल. काही गोष्टी तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती पूर्ण करू शकाल. ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय चांगली असणार आहे आणि शुभ फलदायी सुद्धा असणार. तर गुरुचं जे भ्रमण आहे हे भ्रमण तुमच्यासाठी लाभदायी असणार आहे. याचप्रमाणे जे विवाहसुख मंडळी आहे धनुराशीच्या त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी चांगला राहील. म्हणजे विवाह ठरणं, एंगेजमेंट होणं, अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं, अशा प्रकारचे चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात. करिअर नेमकं कशा प्रकारचं असेल तर राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थ, पंचम आणि 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले मोठे काही प्रभाव परिणाम दिसणार नाही. उलट तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिशिएशन वगैरे व्यवस्थित दिसून येईल. एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आणि थोडंसं आतापर्यंत जेवढी तुम्ही कळ काढली, जेवढा तुम्ही पेशन्स दाखवला, तर जेवढी तुम्ही वाट बघितली, आता थोडेच दिवस राहील. म्हणजे हत्ती गेल्याने शेपूट राहिलं म्हणतो तसा प्रकार आहे. तर या संदर्भात तुम्हाला चांगले अनुभव निश्चित येणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकतील. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षलची युती तुमच्या 6व्या स्थानामध्ये होणार आहे. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं काढू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा थोडंसं डोलायमान परिस्थिती निर्माण होणं किंवा वरिष्ठांबरोबर मतवैचित्र असे काही परिणाम तुम्हाला अनुभवास येऊ शकते. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. अष्टमात भ्रमण करणारा मंगळ आणि चतुर्थात भ्रमण करणारा शुक्र परस्पर त्रिकोण योग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर पुढे बाहेर वेळेला जाण्याचा योग संभवतो. घरामध्ये काही नवीन चीजवस्तू येऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्हाला करायचे असतील, म्हणजे वास्तुविक नवीन घेणं किंवा वास्तू रिनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं, इतरही काही गोष्टी करायच्या असतील की ज्या तुमच्या घराच्या वास्तूच्या संदर्भात असतील तर त्या या दरम्यान निश्चित तुम्ही करू शकता किंवा तशा प्रकारचे योग तुमच्या समोर येतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलची युती तुमच्या 6व्या स्थानामध्ये होणार आहे. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्या. तुमचे अंदाज चुकू शकतील किंवा भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय या दरम्यान घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला रवी आणि बुधाची युती सुद्धा तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. अतिशय चांगला अशा प्रकारचा योग आहे. खास करून कार्यक्षेत्रा संदर्भातले नवनवीन काही संकल्पना तुमच्या समोर येतील, नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी सकारात्मक असू शकतील. आणि या महिन्याची जी पौर्णिमा आहे त्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, ती आहे 12 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती आहे 27 तारखेला. तर पौर्णिमा आणि अमावस्याच्या दरम्यान कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेताना थोडासा विचार करा. भावनेच्या आरी जाऊन निर्णय घेऊ नका. वादविवादापासून
दूर राहणं गरजेचं राहील. हे मनामध्ये निश्चित धरून चला की या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला सुरुवात होईल आणि येणारा जो कालावधी आहे हा कालावधी अतिशय चांगला राहणार आहे. काय राहू जो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे हा तुमच्याकडून जबरदस्त अशा प्रकारचे कामं करून घेईल आणि तुमच्या कामाचा ओळख किंवा झपाटा हा सुद्धा जबरदस्त दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.